मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्र परिवार या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. आज आपण आलेले पंढरपूर तालुक्यातील पळशी या गावामध्ये मिरचीची लागवड बघण्यासाठी. मिरचीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे. जसं की या मिरचीसाठी रोग असतील, पाण्याचे नियोजन असेल, वातावरणाचा काय काय परिणाम होतो या मिरची पिकावरती, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे. तर चला तर या व्हिडिओला सुरुवात करू. शेतकरी मित्र परिवार या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. सर तुमचा परिचय करून द्या. माझं नाव अर्जुन भीमराव इंगोले, मुक्काम पोस्ट पळशी, तालुका पंढरपूर. बरं, किती एकराचा प्लॉट आहे तुमचा? हा प्लॉट 1 एकराचा प्लॉट आहे. 1 एकराचा. किती लागवड झाली? लागवड अंदाजे रोप 9000 रोप लागवड झाले. 9000. 2 रोपातलं अंतर किती आहे? काय 2 रोपातलं अंतर कसं आपण टिपड लावतो ना, मग साधारणतः 2 रोपातलं अंतर 1.5 फूट आहे. 1.5 फूट. आणि 2 ओळीतलं अंतर? 2 ओळीतलं अंतर आपण बेड सोडतानाच 3 बाय 3 सोडले त्या. 3 बाय 3 म्हणजे 2 रोपातलं अंतर 1.5 फूट आहे आणि 2 ओळीतलं अंतर 3 फूट आहे. टिपड म्हणजे झिगझॅग पद्धत. झिगझॅग पद्धत. झिगझॅग पद्धतीचा काय फायदा आहेत? काय झिगझॅग पद्धत फायदा असा की जरा मिरच्यातलं जे हवा आहे, हवा खेळती राहते, रोप एकमेकाला थडत नाही, त्यामुळे झिगझॅग पद्धत ही फायदेशीर ठरते. म्हणजे रोप वाढायला सोपं जाते, त्यामुळे वाढ पण चांगली होती त्याची. रोप लागवडीच्या अगोदर शेतीला काय मशागत केली? मशागत म्हणजे ह्याची आपण पहिल्या नांगरणी केली. नांगरणी केल्यानंतर रोटरनी केली आणि लहान ट्रॅक्टरनं आपण 3 बाय 3 वरती कट सोडून घेतलं. बर, कट सोडायच्या अगोदर मग काय खत वगैरे परत? अगोदर खत म्हणजे कसं, आता रासायनिक खतापेक्षा शेणखताचा वापर जास्त आहे आणि ते परिणामकारक पण आहे चांगलं शेणखत. त्यामुळे आपण प्रत्येक बेड मध्ये आपण शेणखत असं हातरलं आणि त्याच्यावरती माती टाकून नंतर मग लागवड केली. शेणखताचा काय काय परिणाम तुम्हाला जाणवले? जाणवलं म्हणजे आता कसं, रासायनिक खतापेक्षा मला शेणखताचा परिणाम जरा जास्त दिसतोय, कारण पीक पण चांगली येते, मिरचीची वाढ पण चांगली होती आणि झाडं पण मजबूत होती ती शेणखतामुळे. त्यामुळे शेणखताचा वापर आपण जास्त केलेला आहे. म्हणजे शेणखत मिरचीसाठी योग्य आहे सगळ्यात जास्त. म्हणजे शेणखतचा वापर केला पाहिजे. तुम्ही कुठला वाण लावला? ह्या वाण म्हणजे आता कसं आहे, जास्त वराड आहे त्यामध्ये मग आता शिवगंगा आहे, पुन्हा अग्निज्वाला आहे, 5531 आहे. परंतु आपण शिवगंगा ही जात निवडलेली लागवड. मार्केटमध्ये भरपूर वराड, पण शिवगंगा तुमची वराड आहे. शिवगंगा. याचं शिवगंगा निवडायचं कारण काय? शिवगंगा हे वाण निवडायचं कारण म्हणजे शिवगंगा हे पीक असं आहे, मिरचीचं रोप, की त्याला भर जास्त लागतो. बर. आणि मार्केटमध्ये खापायला म्हणलं तर शिवगंगा ही चांगली आहे. आणि जास्त करून आपण काय करतोय, मार्केटची विक्री करत नाही, आपली हात विक्री आहे. त्यामुळे बाजारात मिरची खापायला पण चांगलं आहे. आणि ही मिरची तिखट आहे, विशेष म्हणजे त्यामुळे बाजारामध्ये लगेच बसून खपते. तिखट मिरची जास्त मार्केटला जास्त बाजारात चालते. बरं, हे मिरची तिखट आहे का? मग तिखट आहे. सर, आता मी बघतोय बऱ्याच ठिकाणी बघितलं की मिरची लागवडी टायमिंगला मल्चिंग वापरतात, पण हे तुम्ही काय वापरलं नाही? मग कशासाठी, म्हणजे काय वापरणं? मल्चिंग न वापरण्याचं कारण एवढंच आहे की आपण काय करतोय, जरी मिरची पीक लागवड केलं असलं तर आपण ह्याच्यामध्ये आंतरपीक काहीतरी लावलं होतं. आंतरपीक त्यामध्ये आपण कोथिंबीर आणि शेपूची भाजी लावली होती. जवळ आपण 1 एकरामध्ये 70 ते 80 हजाराची कोथिंबीर आणि शेपू झालेले. त्यामुळे तुम्ही मल्चिंग लावलं नाही. बरं, मल्चिंग न लावल्यास तुम्हाला काय तोटे परिणाम जाणवले का? तसं तोटे परिणाम तेच, आपण कसं आहे, आपला फायदा झाला आतापर्यंत, आपण तेवढा खर्च केला, त्याच्या WTV खर्च आपल्याला निघाला आंतरपिकातून. त्यामुळे मल्चिंग आपण काय वापरलेलं नाही. तर थोडा त्रास होतोय की खुरपण वगैरे वेळची वेळ करायला लागते, तर उगवण्याचं प्रमाण जरा जास्त असते मल्चिंग नसले होते. परंतु त्याचा खर्च आपण मल्चिंगचा खर्च अगोदर निघाला, त्यामुळे मल्चिंग नाही आपण. बरोबर. म्हणजे आंतरपीक घ्यायचं असेल तर मल्चिंग नाही लावलं. तर या मिरची रोग कुठले कुठले येतात? आता ह्याचे ते रोग म्हणजे कसं आहे, जास्त करून बोकड्याचं प्रमाण जास्त असते रोग मिरची पडण्याचं. दुसरं म्हणजे काय, आळी वगैरे, दुसरी काय नसते जास्त. म्हणजे बोकडा रोग सगळ्यात जास्त त्रास देतो. थ्रिप्स वगैरे असते. थ्रिप्स. बोकडा रोगासाठी म्हणजे काय 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 वापरता तुम्ही? आता बोकडा रोगासाठी आपण जास्त करून 22-303 आणि नेमतेल वापरतो. त्यातनं मग ऍक्ट्रा असेल, मोनोसोल वगैरे असेल, हे आपण औषध रेग्युलर वापरतो. फवारणी थ्रू देताय का ड्रिपद्वारे? नाही, फवारणी थ्रू देतो. फवारणी किती दिवसात फवारणी करायला? फवारणी साधारणतः कसं आहे, आपण 4 ते 5 दिवसाला फवारणी मारतोच. पण जर समजा आता पावसाचं प्रमाण जास्त असलं, पाऊस पडला का सकाळून ही आपण फवारणी करतोच. म्हणजे वातावरणाचा ह्याच्यावर परिणाम होतो? परिणाम होतो ह्याच्यावरती जास्त. काय परिणाम होतो वातावरणाचा? परिणाम कसा आहे, पाऊस पडल्यावरती आपण ही पानं जी आहेत बोकड्या, ही पानं वरनं मिटते ती, त्यामुळे आपल्याला एक फवारणी ही 100% घ्यायला लागते त्यात. म्हणजे वातावरण आलं की फवारणी करायला लागते. वातावरण चेंज झाली फवारणी करायला लागतेच. पाण्याच्या दृष्टिकोनातून मिरची पीक कसं आहे? पाण्याच्या दृष्टिकोन कसं आहे, पाणी कमी लागतं
बरं. आता आपण म्हणलं ना बोकड्या रोग, बरं. बोकड्या रोगाचं पूर्ण नियोजन हे पाण्यावर अवलंबून आहे. कारण मिरचीला पाणी जास्त लागत नाही, त्याचं पाण्याचं व्यवस्थापन जर चांगलं झालं बरं. तर बोकडा बऱ्यापैकी कंट्रोल मध्ये राहतोय. म्हणजे बोकडा रोगासाठी पाणी व्यवस्थापन लागतंय चांगलं. पाणी व्यवस्थित असेल तर बोकडा रोग थोड्याफार प्रमाणात कमी राहतोय. खताचं नियोजन कसं असतं? खताचं नियोजन आपण कसं आहे, जास्त करून आपण वरखत देत नाही, सर्व काही देतोय ते ड्रिपद्वारे देतोय. बरं. काय काय देतात त्यामध्ये आपण मग 1261 असेल, 1919 असेल, ते ड्रिपद्वारे आपण सोडतोय. बरं. त्याचा काय काय फायदा होतो? त्याचा फायदा कसा आहे, 1261 सोडल्यामुळं झाडासनी जी फुलं असतात ती फुलं जास्त प्रमाणात लागतात. बरं. आणि ती जास्त करून पाऊस जरी पडला तर गळत नाहीत फुले. त्यासाठी काय वापरता तुम्ही? त्यासाठी आपण 1261 वापरतो. 1261 लिक्विड आहे. 1261 आणि 1919 किती दिवसातून सोडावं लागते ते? साधारणतः आपण 8 दिवसानं कंपल्सरी सोडतोच. बरं. 1261 8 दिवसातनं 1261 म्हणजे सोडतोच, सोडावं लागतं. झाडाला फळ जास्त लागण्यासाठी तुम्ही काय काय करता? आता झाडाला फळ जास्त लागण्यासाठी म्हणजे झाडाची मुळी चालणं महत्वाचं असतं. कारण जी पांढरी मुळी आपण म्हणतो ती पांढरी मुळी चालली पाहिजे. मग त्या पांढऱ्या मुळी चालण्यासाठी आपण मग हुमिक ऍसिड वगैरे सोडतो ना लिक्विड. ते किती दिवसांना सोडावं लागते काय? ते हुमिक ऍसिड काय लगेच सोडायला लागत नाही. साधारणतः 15 दिवसातून आपण एकदा हुमिक ऍसिड सोडतो. बर. तुम्ही मिरची लागवड केली, ती मिरची लावल्यापासून तुमची मिरची तोडायला किती दिवस लागले? साधारणतः लागवडीपासून 2 ते 2.25 महिन्यामध्ये आपण पहिला तोडा मिरचीचा केलेला आहे. बर. मग ते तुम्ही मार्केटला घाललं का ते हातवारे? मार्केटला कसं आता सध्या मार्केटमध्ये मिरचीचा दर जो खूप कमी आहे, त्यामुळे आपण जास्त करून मार्केट करत नाही, आपण जास्त करून हात विक्रीच करतो. बर. हात विक्री काय किती भावाने जाते? साधारणतः हात विक्री 40 रुपये पर्यंत जाते. मार्केट भाव काय भेटतो? मार्केट भाव साधारणतः 22 रुपये मार्केट आहे. 22 रुपये म्हणजे कमी आहे. त्यामुळे हात विक्री आपल्याला परवडते जास्त करून. पहिला तोडा किती किलोचा झाला? साधारणतः पहिला तोडा एकरामध्ये 100 किलो झालता. 100 किलो. त्यानंतर किती तोड झाले याचे? त्यानंतर आतापर्यंत 7 ते 8 तोड झालेत. 7 ते 8 उत्पन्न निघेल आतापर्यंत. एक 50,000 रुपये उत्पन्न भेटले. 50,000 रुपये. बर. किती निघेल अजून? आता साधारणतः आता 2 लाखापर्यंत, 2 ते 2.25 लाखापर्यंत उत्पन्न निघेल जास्त करून. 2.2 लाख रुपये. तुमची अपेक्षा किती आहे अजून? किती निघेल अपेक्षा? कसं आता दरावर अवलंबून आहे. कारण बाजारात ज्यावेळेस 30 ते 35 रुपये दर असतो तेव्हा मार्केटला पण खूप कमी असते. पण जर मार्केट जर 30-35 रुपये झालं तर बाजारात 70 ते 80 रुपये मिरची असते. तर भविष्यात जर दर वाढला तर 3-4 लाखापर्यंत पण हे जाऊ शकते. म्हणजे मार्केटच्या दरावर अवलंबून आहे. सर, मिरची पीक एक चांगलं आहे, उत्पन्नाच्या बाबतीत मिरची पीक चांगलं आहे, पण मजुराचं तुम्ही कसं ऍडजस्ट करता? आता मजुराचं कसं आहे, जास्त करून आम्ही मिरची तोडणी ही घरीच करतो. जास्त गरज वाटली तरच बाहेरचे कामगार लावतो. बर. म्हणजे घरचे असतात असतात. परंतु कसं आहे, जरा मिरची पीक ही कसं आहे, जरा कामगार जास्त लागते, जरा तो त्रासिक आहे. परंतु आज कुठलं पण गेलं, कोणतं क्षेत्र असू द्या, जर यश मिळवायचं असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही. आणि जर कष्ट जर प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही. त्यामुळे मिरची पीक हे उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून आणि पैसा कमवण्याच्या दृष्टिकोनातून चांगलं पीक आहे. सर, आता तुम्ही शाळेत शिक्षक आहे, तर तुम्ही दोन्हीकडचं कसं ऍडजस्ट करता? ऍडजस्ट कसं आहे माहिती आहे, आता जर भविष्यात जर पैसा कमवायचा असेल तर शेती ही सुद्धा एक चांगलं साधन आहे. परंतु जर पैसा कमवायला जास्त शेती पण लागत नाही आणि जास्त शिक्षण पण लागत नाही, फक्त आज डोक्याचा वापर केला पाहिजे. आज जरी तिथं जॉब करत असलो तर माझं जास्त लक्ष शेतीकडे असतं. कारण आज शेतीशिवाय पर्याय नाही. शेती हे एक चांगलं साधन आहे की पैसा कमवण्याच्या दृष्टिकोनातून. त्यामुळे आपण स्वतः कष्ट करतो शेतीमध्ये आणि दोन्हीचं पण ऍडजस्ट आपण करतोय. त्याचं फळ तुम्हाला भेटते? त्याचं फळ आपल्याला भेटते. तर सर, या मिरची पिकामध्ये तोटा काय आहे? तसं मिरची पिकामध्ये तोटा आहे असं म्हणता येणार नाही. कारण जर मिरची पीक हे असं आहे की एक पैसा देणारं पीक आहे, आणि जर खरंच कष्ट करण्याची जर तयारी असेल तर मिरची पीक हे चांगलं आहे. आणि विशेषतः जर समजा आता मार्केटमध्ये मिरची दर पडलं तर आपल्याला ही मिरची ही हिरवी न विकता ते आपल्याला वाळवून सुद्धा विकता येते. त्यामुळे मिरची पीक हे तोट्याच पीक आहे असं म्हणता येणार नाही. म्हणजे दोन्हीकडनं मिरची पिकाचा फायदा आहे. दोन्हीकडून मिरची पिकाचा फायदा. मार्केट जरी कमी असलं हिरवी मिरची तर आपण त्याला वाळवून अजून त्याला चांगला भाव मिळून विकता येतोय. बरं. म्हणजे मिरची हे पीक एकदम योग्य आहे. तरुणांना तुम्ही मिरची लागवडीबद्दल काय सल्ला द्यायचा? तरुणांना एवढंच एकच सल्ला देता येईल की मिरची पीक हे चांगलं पीक आहे, फायदेशीर आहे, पैसा देणारं पीक आहे. तर कष्ट करण्याची जर आपली तयारी चांगली असेल तर मिरची पीक लागवड करून तुम्ही जास्त पैसा कमवू शकता. एवढाच माझा तरुणांना सल्ला आहे. खूप खूप आभार तुमचे, आम्हाला एवढी चांगली माहिती दिली. धन्यवाद. धन्यवाद.
तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेतकरी मित्र परिवार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.